लातूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख व भाजपा तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती श्री वसंतरावजी टिगोळे साहेब यांनी घारोळा येथे येऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली। गेल्या 13 मे रोजी दुपारी 2:30 वाजता ढगफुटीचा पाऊस झाला, त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। हे सर्व बातमी मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली। जिल्हा अध्यक्ष मुंबईतच होते, त्यांनी ही सर्व बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना दाखवली व शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। तसेच उद्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर यांना निवेदन देण्याचे सांगितले। तसेच त्यांना गावात आणून पाहणी करून सरसकट अनुदान देण्यास मागणी करू। तसेच नांदगाव घारोळा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे, याची लांबी 5 किलोमीटर आहे। त्या रस्त्याला जनावरे घारोळा गावचे 70% शेतकऱ्याला या वाटेने जावं लागत आहे। हा रस्ता झाला तर लातूर जाण्यासाठी 5 किलोमीटर अंतर कमी होतो आहे। तो रस्ता सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करून देण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी भाजप नेते रामदास खंदारे ज्यांनी ही माहिती सर्वांना दिली ती घारोळ्याचे शेतकरी श्री अशोकराव चिंते, रघुनाथराव पाटील, उमाकांत बुक्के, भागवत चिंते, विठ्ठलराव जाधव, अण्णाराव जाधव, बालाजी जाधव, मुंजीम शेख, शिवाजी जाधव, शिवाजी तोरे, परिशिक्ती देशपांडे, ज्ञानेश्वर तोरे आदी शेतकरी आपल्या व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते।